चालते चालते काही वेळातच या ठिकाणी गोवा राज्याचे युवक कल्याण मंत्री आणि क्रीडा मंत्री सन्माननीय रमेश तवडकर हे काही वेळातच या ठिकाणी उपस्थित होतील आणि त्यांच्या समवेत माजी आमदार आणि भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोदजी जठार साहेब यांची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे. कोण नारळ मोबाईल मध्ये कंटेंट मोबाईल मध्ये बघ खेळाडूंना विनंती, मी यापूर्वी सांगितलं होतं, प्लीज जरा शिस्त बाळगा. पंच त्या ठिकाणी सक्षम आहे, केवळ संघनायक, बाकी सर्व मागे चला. केवळ संघनायक, प्लीज जरा. राजा निंभवणे, राजा निंभवणे, मुख्य प्रवेशद्वार जरा प्लीज जरा जागा जिथे असेल तिथे ऍडजस्टमेंट करा. मान्यवर पाहुणे येत आहेत, बरोबर 10 मिनिटांमध्ये सर्व पाहुणे या ठिकाणी येण्याची शक्यता आहे.
आज आमच्या विनंतीला मान देऊन देवगड शिरगाव येथील सुपुत्र आणि विजयदुर्ग आगार व्यवस्थापक राजन श्रीधर भोसले आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मला सांगण्याचा अभिमान वाटेल की सन 1985-86च्या महाराष्ट्र राज्य रौप्य महोत्सवी जी कबड्डी स्पर्धा झाली त्यामध्ये अकलूज येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गातून त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील त्यांनी एक मानाचा तुरा मानांकन प्राप्त करून दिलेलं होतं. आज या ठिकाणी देवगड शिरगावचे सुपुत्र राजन भोसले आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संघटन समितीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि सुभाष धुरी मस्त आहे क्या जरा प्लीज जरा तिथून त्यांना तो सामना दिसत नाहीये, थोडस ऍडजस्टमेंट करा. मी चंदू पाटकर यांना विनंती करेन या ठिकाणी राजन भोसले यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. देवगड शिरगावचे सुपुत्र विजयदुर्ग आगार व्यवस्थापक आणि महाराष्ट्र राज्य रौप्य महोत्सवी अकलूज येथे झालेल्या स्पर्धेमध्ये कबड्डी स्पर्धेमध्ये राजा भुजबळ आपण जी सेवा केली त्याबद्दल धन्यवाद. संतोष पाटकर यांना विनंती सन्माननीय भोसले साहेबांचं आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. मी चंदू पाटकर यांना विनंती करतो. आपल्याला बघायला पाहिजे ना. धन्यवाद भोसले साहेब आणि धन्यवाद संतोष कुलकर्णी. या स्पर्धेच्या निमित्ताने आमच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय जिल्हा प्रमुख शिवसेना आणि लोकप्रिय आमदार वैभव नाईक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि वैभव नाईक यांचा या सन्मान करण्याचं भाग्य आणि आमच्या या कबड्डी प्रेमींचं भाग्य म्हणावं लागेल. संघटन समितीचे अध्यक्ष आणि माजी आमदार अजितराव गोखले साहेबांना माझी विनंती राहील, राजकारण हे समाजकारण करण्यासाठी आणि समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी मराठी माणसांना नवी दिशा देणारे, कणखर आणि परखड विचार देणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, प्रसंगी सडेतोड आणि आक्रमक भूमिका घेणारे शिवसेना जिल्हा प्रमुख आणि सन्माननीय आमदार वैभवजी नाईक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शक्ती सामर्थ्यावर ज्यांची नितांत श्रद्धा आणि उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुख या नात्याने शिवसेनेची सातत्याने घडदौड करणारे आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि उद्धवजींचा आशीर्वाद लाभल्यानंतर त्या श्रद्धेतून त्यांनी आपल्या आयुष्याची ज्यांनी सुरुवात केली ते शिवसेनेचे लोकप्रिय आमदार सन्माननीय जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करूया या स्पर्धेच्या निमित्ताने. टाळ्या अजिबात कमी पडू देऊ नका. पुढाची एक अतिशय चांगली स्पर्धा वैभव नाईक यांनी संपन्न केली. त्याचा जरा सांभाळा रे बाबा.
या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय आमदार वैभव नाईक यांनी या सदिच्छा भेट दिली. निनाद देशपांडे आपलं देखील स्वागत आहे. नायब तहसीलदार देवगड विलास जाधव, हे काही वेळातच या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विलास जाधव नायब तहसीलदार देवगड. प्रशांत वारी संघटन समितीचे उपाध्यक्ष विलास जाधव नायब तहसीलदार देवगड यांची उपस्थिती आणि संघटन समितीच्या वतीने त्यांचं स्वागत. क्वार्टर कोणावर होते? अंकुरानी कोण होते काल? एक सूचना, महिला विभाग अंकुर स्पोर्ट्स क्लब टीम मॅनेजर, महिला विभाग महाराष्ट्र पोलीस टीम मॅनेजर, संघ व्यवस्थापक आपण माईककडे या आणि या स्पर्धेवरील निरीक्षक रमेश हरियान सर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. महिला विभाग अंकुर स्पोर्ट्स क्लब संघ व्यवस्थापक, महाराष्ट्र पोलीस संघ व्यवस्थापक. जराही काय केला नाही करत नाही त्या टीम बद्दल. घेऊ शकता लोकलमध्ये. चंदू पाटकर, संघ व्यवस्थापक अंकुर स्पोर्ट्स क्लब महिला विभाग, बँकशी संपर्क साधा. संघटन समितीचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार अजितराव गोपटे यांना माझी विनंती राहील, या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय नायब तहसीलदार देवगड आदरणीय विलासराव जाधव आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या आगमनाबद्दल आणि त्यांच्या उपस्थितीबद्दल संघटन समितीच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतील सन्माननीय अजितराव गोपटे. तुझी बुट नाही जप केली ना बघ सायको, त्या बुट नाही जप केली तर बघ ते पण ठेवतो. टीम मॅनेजर अंकुर स्पोर्ट्स क्लब महिला विभाग,
गॉड गिफ्ट असते दहावी बाकी करत ना आई डायरेक्ट ग्राउंडला आई येणार त्या बॉसन बसणार पण त्या कुठं डायरेक्ट प्रॅक्टिस चालू आहे नाही उतर नाही काय करतात जाणे असतील ना त्याच टीममध्ये काही वेळातच या ठिकाणी पूर्ण असतील ना गोवा राज्याचे युवक कल्याण मंत्री आणि क्रीडा मंत्री आदरणीय रमेश तवडकर साहेब हे काही वेळातच या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ग्रुपवर असतील ना क्रीडा रसिकांनो, आपण प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करूया. भाजपा जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार प्रमोदजी जठार साहेब यांचं या ठिकाणी आगमन. श्री आता दे ना धन्यवाद. त्यांच्या समवेत सर्व पदाधिकारी घेतले कोणाला मिळणार कपाट आले. असं टुर्नामेंटला तर कधीच नाही मोठे बसून घेऊ देत पहिले नंतर आपण. धन्यवाद. भाजपा मुंबई आणि कोकण विकास आघाडी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित नियुक्त करण्यात आलेले हे सर्व पदाधिकारी यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय जामसांडे सन्मित्र मंडळाच्या वतीने. पण ट्राय मारत नाही ना सर्व मान्यवरांना विनंती आपण आसन ग्रहण करावं. भाजपा मुंबई आणि कोकण विकास आघाडी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नवनियुक्ती या ठिकाणी जी करण्यात आलेली आहे नियुक्ती आज या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख भाजपा आणि कणकवली तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष ॲम्ब्युलन्स ताबडतोब या. प्रथमोपचार ताबडतोब तिथे. हॅलो ती ॲम्ब्युलन्स येते जरा प्लीज जरा तिथून रस्ता मोकळा करा प्लीज. अत्यंत गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली आहे. प्लीज जरा रस्ता पूर्ण मोकळा करा तिथून. लवेकर तिथून सर्वांना बाजूला घ्या. मित्रांनो, आज या ठिकाणी काल आपण सिंधुभूमी फाउंडेशनचे माननीय सर्वांचाच आपण पुरस्कारांचा आपण गौरव केला आणि आज कोकण विकास आघाडी भाजपा मुंबई आणि मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे भाजपाचे नवनियुक्ती करण्यात आलेले सर्व पदाधिकारी आहेत. मी सर्वप्रथम त्यांची ओळख करून देतो आणि
सावंतवाडी तालुका संपर्क प्रमुख भाजपा दयानंद कुबल. मुंबई सचिव आणि मालवण तालुका संपर्क प्रमुख भाजपा राजेंद्र फणसगावकर. वेंगुर्ला तालुका संपर्क प्रमुख भाजपा नितीन गावकर. वैभववाडी तालुका संपर्क प्रमुख भाजपा संजय सावंत. देवगड तालुका संपर्क प्रमुख फायर ऑफिसर बीपीटी मुंबई रतनकुमार जाधव. आणि सिंधुदुर्ग जिल्हा महिला संपर्क प्रमुख भाजपा सौ ऍडव्होकेट स्नेहल कोळंबकर. आणि शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझरचे एक ज्येष्ठ कबड्डीपटू उत्कृष्ट कबड्डी संघटक दोडामार्ग तालुका संपर्क प्रमुख भाजपा रवी करमरकर. धन्यवाद. संघ व्यवस्थापक छावा संघ व्यवस्थापक सत्यम. उपांत्य फेरीसाठी आपणास दुसरा पुकार. टीम मॅनेजर छावा सेकंड कॉल, सत्यम सेकंड कॉल. सेकंड सेमीफायनल मॅच दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी दुसरा पुकार. सत्यम मुंबई उपनगर छावा या दोन्ही संघांना दुसरा पुकार देण्यात आलेला आहे. शिवाजामा काय निघते ना डायरेक्ट बंद कर ना. दुखापत दाखवायचे सुधीर राणे कणकवली. रामगावडे कुडाळ. रामगावडे कुडाळ. ओके. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सचे माजी कबड्डीपटू ज्येष्ठ कबड्डी संघटक ज्यांनी अनेक क्रीडांगण गाजवली. महाराष्ट्राचे माजी संघनायक दोडामार्ग तालुका संपर्क प्रमुख भाजपा रवी करमरकर. दोडामार्ग तालुका संपर्क प्रमुख भाजपा रवी करमरकर यांचा सन्माननीय अजितराव गोपटे आणि सन्माननीय माजी आमदार प्रमोदजी जठा. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सन 1990 कबड्डी दोडामार्ग तालुका संपर्क प्रमुख रवी करमरकर. धन्यवाद. उपांत्य फेरीसाठी काय ते अच्छा अच्छा मित्रांनो जरा प्लीज जरा सर्वांनी आपले कार्यकर्ते सर्वांना जरा प्लीज जरा तर मागच्याने दिसत नाही तो सांग आपले कार्यकर्ते बाजूला व्हा किंवा तिथे बसून घ्या. उपांत्य फेरीसाठी तिसरा आणि अंतिम पुकार. आणि आमच्या येथील या क्रीडा रसिकांच्या आग्रहास्तव तो सामना इथे क्रीडांगण क्रमांक 1 वर छावा विरुद्ध सत्यम. छावा आणि सत्यम हा सामना क्रीडांगण क्रमांक 1 वर आणि हा सामना उपांत्य फेरीचा सामना. मार्टिन अल्मेडा आपण रमेश हरियान सरांशी त्वरित संपर्क साधावा. शिकायचीच नाही ना तू कान फाटे
लहान पाटील दुसऱ्या उपांत्यपूर्व लढत कप होते मला आज. सत्यम सेवा संघ उपनगर म्हणला उद्या छावा कोल्हापूर हा? हा सामना क्रीडांगण क्रमांक 1 वर होतोय. या सामन्याकरता सामनाधिकारी स्ट्रेचिंग वगैरे सरपंच केवढी आहे. सचिन सकपाळ, तो नाही direct पंच विद्याधर घाडी सुशांत सावंत, आमच्यावर 10वी नंतर direct गुणलेखक खेळायला प्रकाश वाडकर, सहाय्यक गुणलेखक चंद्रकांत नाईक, विकास पवार. बोलतात ना रक्त पाहिजे. सचिन सकपाळ, विद्याधर घाडी, सुशांत सावंत, प्रकाश वाडकर, चंद्रकांत नाईक आणि विकास पवार. साई सामनाधिकाऱ्यांना विनंती, आपण क्रीडांगण क्रमांक 1 वर जायचंय. त्या ठिकाणी होणारा उपांत्य फेरीची दुसरी लढत सत्यम सेवा संघ उपनगर छावा कोल्हापूर. जामसंडे भटवाडी येथे शनिवारी 27 फेब्रुवारी रोजी सत्यनारायणची महापूजा आयोजित केली आहे पिंपळपार येथे. तरी सर्वांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा आणि त्याच दिवशी रात्री 10 वाजता मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून कोल्हापूर येथील एक ऑर्केस्ट्रा स्टार ऑर्केस्ट्रा आयोजित केला आहे. तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. कुठे होता या स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामपंचायत सदस्य हळवल प्रदीप गावडे यांचं देखील मनपूर्वक स्वागत. ग्रामपंचायत सदस्य हळवल प्रदीप गावडे. हॅलो हां का इथं मॅच बघते कुठे आहेस नाही नाही बरोबर नाही. हे आरती 6 जण गेले आम्ही उद्या नाही 6 जण गेले. जाण्याचे गेले जाण्या आवाज खेळणारे गेले. थोडा लहान आणि शिवाजी आम्हा 11-5 छावा आणि सत्यम चला तोरा करा. क्रीडांगण क्रमांक 1. मुंबई पोलीस संघाचे माजी प्रशिक्षक आणि राष्ट्रीय खेळाडू प्रदीप पडेलकर आणि त्याचबरोबर संतोष महापनी यांचं देखील स्वागत आहे. छावा सत्यम हा सामना क्रीडांगण क्रमांक 1. मी जामसंडे सरमित्र मंडळाचे अध्यक्ष सुभाष धुरी यांना विनंती करतोय. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी अभय बापट यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. अभय बापट. बंड्या भडसाळे यांना माझी विनंती राहील. माथाडी कामगार संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष बाळा कोयंडे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करा. बाळा कोयंडे त्याचबरोबर बंड्या भडसाळे यांना विनंती करतोय. मनोज पोकळे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करावा.
मनोज पोकळे, वैभववाडीचे प्रसाद जावडेकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान करतील बंड्या बडसाळे. प्रसाद जावडेकर, वैभववाडी. भाजपा वैभववाडी अध्यक्ष राजेंद्र राणे. संजय गांधी निराधार योजना समिती वैभववाडी सुहास सावंत. जिल्हा सरचिटणीस भाजपा सिंधुदुर्ग मी सुभाष धुरी यांना मी विनंती करतोय, कृपया आपण स्टेजवर यावं. जिल्हा सरचिटणीस भाजपा सिंधुदुर्ग प्रमोद रावराणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. प्रमोद रावराणे आणि त्यांचा सन्मान करतील सुभाष धुरी. शिवाय ऐकणार होतं व्हिडिओ बघणार. बंड्या भडसाळे यांना माझी विनंती राहील. सिंधुभूमी रुग्णसेवा समितीचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद कुडतरकर. डॉक्टर अरविंद कुडतरकर, अध्यक्ष सिंधुभूमी रुग्णसेवा समिती. धन्यवाद. तिकडे कशाला चाललाय? तू काय आले टाकून पंचायत समिती सदस्य हर्षा ठाकूर, मी आपणास विनंती करेन ग्रामपंचायत सदस्य जमसंडे तन्वी चांदोसकर यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांनाही सन्मानित करावं. तन्वी चांदोसकर आणि सन्मान करतील पंचायत समिती सदस्य हर्षा ठाकूर. टाइमआउटला हात मेन कॅटला काहीतरी असा चढते तुझ्या माझे नंबर बाबा इकडनं दिसता नाही तुला मॅच. बस 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 माझ्या बस बघ मी कशी मारली मी बघ 2 दिवसात. एकदा मुंबईला जाऊन दे बघ कशी मारली. नाही फोटो होता बघ 1 2 3 माझी होती. आपल्या कॉलेजमध्ये आपल्या कॉलेजमध्ये तू जाय सेंट जेवियर्स काय याला सांगतं. मस्त 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 कॉलवरच केले 14-5 बाबा आरामात.
आम्हाला कालचीच फायनल होती लावडे म्हणलं काय आम्हाला कालचीच फायनल होती. कोणी हा तो काय रेडर आला दोघं तिघं वाढले गेले. जरा मुख्य प्रवेशद्वार जरा मोकळं ठेवा मित्रांनो. पूर्ण टीम आली तुमच्या 2 टन आले नवीन. तो काही घंटा ऐकणार आहेत ते. अक्षय ही टीम होती तिकडे सांगलीला. पूर्ण टीम होती अशी म्हणजे आपल्या पासली पडली तुम्ही. हिला मारला नाही एकने हारली लीड घेऊन चालू 4-5 नुसता पासे मी गेली माझा इस्लामपूर हरली. चांगला रेडा नाही ना अजून देतील आता वा 33-34 मिनिटं झाली असतील. कोकण खलीलाच मारला. काही वेळातच या ठिकाणी गोवा राज्याचे युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री सन्माननीय तो आम्ही कशाला घेतो रमेशजी तवडकर हे काही वेळातच या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याशी शूटिंग काढतो. या ठिकाणी इथे एक मेमरी कार्ड सापडलेलं आहे. यांना असं आम्ही 2 मारला पहिली 2-3 त्यांनी आमच्यावर 3 मिनिटात मावळे 2 मारला कलीने मारलं. तालुकास्तरीय अंतिम सामन्यासाठी पहिला पुकार दिरबाई वेळवाडी विरुद्ध श्रीराम भटवाडी. संघनायक संघ व्यवस्थापक दिरबाई वेळवाडी श्रीराम भटवाडी. आपल्याला अंतिम सामन्यासाठी पहिला पुकार. मारला पॉईंट मारला सागराला. असं पण नाही मोबाईल घ्या डायरेक्ट मुंबईला पळ. अरे आता झाली की 2 मिनिटात बापाने लीड काढला काय
तुम्ही आमचं रेकॉर्ड नाही देऊ शकत. कसला? एका मिनिटात एका 7 मिनिटात 7 चा लीड तो नाही झाला. तो रेकॉर्ड तोडणं लय कठीण. आता आमचा रेकॉर्ड नाही तोडू शकत एका मिनिटात 7 चा लीड. मेमरी कार्ड सापडलेलं आहे. मॅचवर आम्ही एका मिनिटात 7 चा लीड मॅचवर आम्ही एका मिनिटात 7 चा लीड घालवला. 1 मिनिट दिल्यावर आणि रेड चालू झाली. 7 चा लीड होता. देशपांडे चला फायनल. साबार कोच. थांब थांब 2 मिनिटं दिली आहेत, थांब. मारला प्रयोग. मार आपल्या हे घालतोय. हा लास्ट मिनिट दिला आताच. मी अडीला नेऊन देणार. पकड काय ते कर. संपली. प्रशांत वारीक माईकडे. हॅलो छावा आणि सत्तर झाले.